नमस्कार. कारवा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चला समजून घेऊया नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र सरकारद्वारा अर्थसंकल्पामध्ये मु- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे आणि तिचा GR सुद्धा नुकताच आला आहे. तर आपण आज समजून घेऊया GRमध्ये कशा पद्धतीनं दिलेलं आहे माहिती, या योजनेचे लाभार्थी कोण असतील, कोण पात्र असतील, तुम्हाला कशा पद्धतीनं अर्ज करायचा आणि याचा लाभ किती रुपयाचा असेल आणि कोण कोण अर्ज करू शकते, ही सगळी माहिती आपण आज बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, राज्यातील महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. त्या योजनेचं नाव म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचं काय स्वरूप आहे? पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरात म्हणजे DBT द्वारे ही रक्कम त्यांना देण्यात येईल. जी रक्कम आहे 1500 रुपये. म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक असलेल्या अकाउंटमध्ये 1500 रुपये प्रति महिना ही देण्यात येईल. जे महिला या योजनेसाठी पात्र असतील त्याच लाभार्थ्यांना डायरेक्ट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे थेट लाभ हस्तांतरित करण्यात येईल. या योजनेचं लाभार्थी कोण असतील? या योजनेचे लाभार्थी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आता नेमकं या योजनेचे लाभार्थीची पात्रता काय आहे? ती म्हणजे महाराष्ट्रातील ती महिला रहिवासी असणे आवश्यक आहे. तिचा जन्मदाखला हा महाराष्ट्राचा असावा. त्याचप्रमाणे ती राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असावी. तिचं किमान वयाची मर्यादा ही 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे. त्याचप्रमाणे त्या महिलेचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते बँक अकाउंट आधार लिंकसोबत असणं गरजेचं आहे. तसेच लाभार्थीच्या कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं उत्पन्न हे पूर्ण परिवाराचं 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. जर तुमचं जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही अपात्र होसाल. तसेच आता या योजनेसाठी अपात्र लाभार्थी कोण कोण असतील? तर ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे ते लोक. तसेच ज्याच्या कुटुंबातील सदस्य ही आयकरदाता आहे म्हणजे टॅक्स भरतात ते लोक. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, महामंडळ किंवा भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी हे यांच्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच या योजनेमध्ये जर एखाद्या महिलेने शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेतला असेल, 1500पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती अर्ज करू शकत नाही. तसेच कुटुंबातील कोणीही विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नसावा. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य महाराष्ट्र, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य आहेत बोर्डाचे, कॉर्पोरेशनचे, तर ते याच्यासाठी अर्ज करू शकत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तर ती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही, ती अपात्र असेल. तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, याच्यामध्ये ट्रॅक्टर वगळून, म्हणजे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल व इतर 4 चाकी वाहन नसतील तर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर पण आहे व इतर 4 चाकी वाहनं पण आहेत किंवा मग 4 चाकीच वाहन आहे आणि कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर आहे, नोंदणीकृत आहे, तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. अशाप्रमाणे पात्र आणि अपात्र आपण समजून घेतलेलं आहे कोण असेल. त्याचप्रमाणे या योजनेसाठी जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल, अर्ज सादर करायचा असेल तर त्याच्यासाठी कुठले कुठले आवश्यक कागदपत्र गरजेचं आहे ते आपण बघूया. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे तुम्हाला गरजेचं आहे, जे की एखाद्या पोर्टल मार्फत, या योजनेच्या पोर्टलमार्फत आपण करू शकू. त्यासोबत सेतूच्या माध्यमातून करू शकू.
तर त्यासाठी लाभार्थ्याचे, त्या महिलेचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणं आवश्यक आहे. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा 2.5 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स पाहिजेत. त्याचप्रमाणे पासपोर्ट आकाराचे फोटो पाहिजेत तुमच्याकडे. रेशन कार्ड पाहिजेत. तसेच आपल्याला एक हमीपत्र सादर करायचं, जे की या योजनेच्या अटी आणि शर्तीचं तुम्ही पालन करणार आहात, त्याबाबतची तुम्हाला हमीपत्र एक सादर करावं लागेल. तर अशा पद्धतीचं आहे, की तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागतील. त्याच पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, तर तुम्ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक किंवा सेतू केंद्र किंवा ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही जर नागरी भागात असाल तर सेम आहे, नगर परिषदच्या माध्यमातून, अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून, मुख्य सेविकेच्या माध्यमातून तुम्ही अर्ज सादर करू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल, तुम्ही जर अंगणवाडी सेविकेजवळ गेलात, तर ही संपूर्ण प्रक्रिया कुठं पण विनामूल्य आहे. ज्यामध्ये अर्ज करताना तुम्ही स्वतः तिथं असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचा थेट फोटो काढता येईल आणि तुमची ई-KYC करता येईल. त्यासाठी तुम्हाला स्वतःचं कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. स्वतःचं आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. तुम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर त्या अर्जाची छाननी होईल आणि त्याची जी प्राथमिक पात्रता यादी आहे ती पोर्टलवर, तात्पुरती यादी जी आहे ती पोर्टलवरती, ॲपवरती जाहीर करण्यात येईल. अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा वार्ड स्तरावरती सूचना फलकावरती लावण्यात येईल. त्यानंतर त्या संदर्भात आक्षेपाची पावती म्हणून जाहीर करण्यात येईल. कोणाला त्याच्यामध्ये काही आक्षेप असेल, लेखी हरकती असतील किंवा ते ऑनलाईन किंवा मग लेखी पद्धतीनं तुम्हाला करता येईल. त्यानंतर लाभार्थ्यांची जी अंतिम यादी आहे ती जाहीर करण्यात येईल आणि जी पात्र लाभार्थी ठरतील, शेवटी त्यांना त्या योजनेचा हा लाभ देण्यात येईल. तर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता, ते म्हणजे 1 जुलैपासून तुम्ही अर्ज करू शकता. शेवटची अर्ज प्राप्त करण्याची दिनांक आहे 15 जुलै आणि अर्ज प्राप्त सुरू करण्यास सुरुवात आहे 1 जुलै. 1 जुलैपासून तुम्ही अर्ज सुरू करू शकता. 15 जुलैपर्यंत त्याची शेवटची यादी आहे. तात्पुरत्या याद्या लागतील, जे की तुम्ही जे ॲप्लिकेशन करतात त्याच्यावरती छाननी होईल. ते 16 तारखेला तुमची तात्पुरती यादी ही प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर त्याच्यावरती हरकती असतील किंवा तक्रार असतील कोणाच्या, तर ते 16 ते 20 जुलैपर्यंत कालावधी आहे त्याच्या. तक्रार हरकतीचे निवारण करण्याचा कालावधी आहे 21 ते 30 जुलै. त्यासोबत अंतिमची यादी आहे की कोण पात्र असतील या योजनेसाठी, तर ती अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसारित करण्यात येईल, जी की पोर्टलवर असेल किंवा मग ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद यांच्या सूचना फलकावरती ती यादी जाहीर केली जाईल, जी की ओपन प्लॅटफॉर्मवरती असेल. लाभार्थ्यांना याच्यासाठी बँकमध्ये ई-KYC करणे गरजेचं आहे. तसेच 14 ऑगस्टपर्यंत हा निधी तुमच्यापर्यंत वितरित करण्यात येईल. यासोबत अधिक योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कारवा यूट्यूब चॅनलला फॉलो करा. अशाच नवनवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. धन्यवाद.